नमस्कार मित्रांनो, आणखी एका ट्रॅव्हलिंग ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता आपण आज आलोय इथले इथं एरिया कुठला आहे? रामलिंग. राय बाय रामलिंग माहिती आहे मला. हे काय जिल्ह्यामध्ये बेड येत काय? धाराशिव मध्ये ना सर. धाराशिव मधलं सगळ्यात फेमस असलेलं रामलिंग. आणि इथं असं आलं आम्हाला माहिती नव्हतं बरं का मित्रांनो, की इथं एवढं गर्दी असेल. कारण इथलं गर्दी असं कळलं की श्रावण महिन्यात इथे यात्रा असते म्हणे. तर ही यात्रेची गर्दी तुम्ही बघू शकता चारी बाजूला की किती गर्दी आहे. पूर्णपणे यात्रा भरलं गेलेलं आहे, सगळं बाजार भरलं गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळे बाजूनं. आणि इथं गाडी लावायला पण आम्हाला पूर्ण बाहेर 1-2 किलोमीटर गाडी लावण्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागलं. तिथून आम्ही आता चालत आत येतोय कारण एवढं गर्दी भरलेली आहे. तर आत्ताच वाजलेत 11च तरी सुद्धा इतकी एवढी गर्दी आहे. तर इथले महत्व म्हणजे इथे आपले प्रभू श्रीराम होते ना, तर प्रभू श्रीराम इथे वनवासाच्या टायमाला इथे काही दिवस विश्रांतीसाठी राहिले होते. आणि इथं त्यासाठी इथं मंदिर बनलं गेलेलं आहे. म्हणून इथं रामलिंग असं नाव दिलेलं आहे. आणि इथले रामलिंगचा हा धबधबा खूप फेमस आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये ना धबधबा एक तर चांगलं फुल पाणी असतो आणि इतकं एन्जॉय करण्यासारखं धबधबा असतो. आणि व्ह्यू एवढं भारी आहे ना धबधब्याचे त्या एवढ्या एरियामध्ये. कारण इथं खूप पावसाचा कमी असतो, पण पावसाळ्यात इथं बघण्यासारखं असतो. म्हणून आता आपण इथं आलेलं आहे. तुला जेवढं काय होईल तेवढं शक्य होईल तेवढं शूट करणार आहे आता आपण. आणि तुम्ही इथे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो बघू काय काय होणार आहे, कसं होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्समध्ये घेणार आहे मी. माहितीचं तर बघू जेवढं मिळेल तेवढं घेईल. मला जेवढं माहिती तेवढं तुम्हाला आता सांगितलं. आणि हो आता इथं सगळं बघूया इथं कसं चाललंय काय नाही. ठीक आहे, तर आता बघू. हो का, यात्राच चालू आहे बरोबर टायमाला आपण आलो. मला माहित नव्हतं की यात्रा आजच्या या टायमध्ये श्रावणच्या महिन्यात यात्रा असते. तर यात्रा चालू होते. चालते चांगलं टायमाला, गर्दीच्या टायमाला चालू आहे आपण. तर बघू. ठीक आहे, चला आपण तुला सांगत राहील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो, एडशी ह्या ग्राम संस्थाच्या ह्याच्यामध्ये येतो. तर हे जिल्हा येतो धाराशिव जिल्हा येतो. अरे अजून 2 गावाला जायचं आम्हाला. इथंच रक्त काढल्यावर परत जावं लागेल. रक्त हे पॉ इथून व्यू बघ किती भारी दिसतं. इथे माकड खूप येत असतात. एकदम जवळजवळ माकड असतात. खवळलं रे दाय ब्याचं चापट आहे का. हो कसं आहे स्टंट्स कसं करतोय बाय. स्टंट्स बघा कसं करतोय. पिढे 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 येतो येतो. माझं दर्शन आतलं झालेलं आहे आणि मी डायरेक्टली आत आलेलं आहे. आणि आपले तिथे साहेब होते, साहेबाला रिक्वेस्ट केलं की आम्ही ट्रिप घेऊन आलेला आहे. मी ब्लॉगर आहे, मी यूट्यूबला व्हिडिओ घेतो. आणि ह्या सगळ्यांनी सांगितल्यामुळे ना मला आत द्यायला परमिशन दिले. सहकार्य खूप छान केले, आत पण दिले. आणि इथले पण काही शूट पोच करण्यासाठी मला खूप चांगलं व्यवस्थित सहकार्य केलेले आहे ते. तर त्यामुळं मी पोलीस प्रशासनाचा धन्यवाद करतो. तर बाकीचा विषय कसं की मला जास्त आतल्या जे आत आहे ना आत परमिशन दिले नाही. आणि जे ट्रस्टी आहेत ना इथले ते ट्रस्टी पण मला आत परमिशन दिलेली नाही. कारण आत कोणालाही परमिशन नाही असं मला सांगितले गेले. तर त्यामुळं मी आत घेतलेलं नाही आतलं शूट.
तर जे आतापर्यंत बघितलेलं ते सगळं पूर्णपणे परमिशन घेऊन मी सगळं आतनं शूट वगैरे करून घेतलं, जेवढंही शूट केलेलं ते. तर आता थोडंसं मंदिराच्या वरच्या साईडला जाऊया आपण. तर वरच्या साईडला कसं व्ह्यू दिसतो तर थोडं व्ह्यू पण शूट करू. तर बघूया कसं दिसतंय. तर पूर्णपणे पाऊस चालू असल्यामुळे ना पूर्ण हिरवळ वातावरण आहे, इथं पूर्ण ग्रीनरी आहे सगळं. तर त्यामुळे अजून हे पूर्ण जे नेचर व्ह्यू आहे ना, नेचर व्ह्यू एकदम सुंदर दिसत आहे. त्यामुळे आता मी वरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला, बघू शकता. आणि व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तुमच्यासाठी एवढं मी आजपर्यंत गेलेलं आहे, परमिशन घेतलेलं आहे, रिक्वेस्ट केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक तर सबस्क्राईब बनतो आणि लाईक पण बनतो आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला आता हे वरून दाखवतो तुम्हाला कसं पूर्ण होऊ शकता. बघा माझ्या मागून मी फिरतो कॅमेरा घेऊन, तर चारी पूर्ण गोल कसं दिसतंय बघा. हे वरचं आहे म्हणजे साईडला असं एक कोंब केलेलं आहे, तुम्हाला दाखवू शकतो. हे असे एक साईडचं आणि हे मंदिर आहे. आणि अजूनही ढगाळ वातावरण आहे, कधीही पाऊस पडू शकतो. तर आज तिकडं पूर्णपणे डोंगर, इकडे हे डोंगर, हे डोंगर. आणि आता आपल्याला जायचं इथून धबधब्याला. तर धबधब्याला पण जाऊयात. पाणी तर खूप आहे असं बोलले गेले ती. तर पाणी पण बघूया तिथं धबधब्याला कसं आहे. कारण मी भिजणार नाही धबधब्यात, कारण सांगतो, कारण मला तब्येत ठीक नाही आहे, मी भिजणार नाही. जे माझ्यासोबत आलेले आहेत ते सगळे धबधब्यामध्ये भिजणार आहेत, ते एन्जॉय करणार आहेत. त्याचं एन्जॉय पण आपण घेऊया त्यांचं. हे व्ह्यू आहे बघू शकता, किती सुंदर व्ह्यू दिसू लागलाय. मी वरून आलेला आहे. ते पूर्ण आता आपण फिरून बघितलेलं आहे सगळं. कारण फक्त आपल्याला एवढंच की आपल्यासाठीच नाही की कोणीच आतनं व्हिडिओ आणि फोटो काढू शकत नाही, तेवढंच आपल्याला फक्त राहिलं. तो टोटल व्हिडिओ तर आपण घेतलेलाच आहे. चला आता आता जाऊया धबधब्याला, ठीक आहे. तर मित्रांनो मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला, कारण गर्दी जसं जसं वेळ जाईल तसं तसं गर्दी वाढत चाललेली आहे. त्यामुळं धबधब्याकडे जायला तर तुम्ही रस्ता बंद केलेले आहेत, म्हणून तुम्हाला मी धबधबा साईडला दाखवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतो आहे. तर नेक्स्ट टाईमला कधी आलो ना 100% तुम्हाला पूर्ण प्रॉपरली गर्दी नसतो. आता श्रावणचा महिना असल्यामुळे ना गर्दी खूप आहे आणि श्रावण संपत आलेला आणत असल्यात वीकेंड डे म्हणजे आजचा रविवार दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी असल्यामुळे आपल्याला डिपार्टमेंट लोकांना त्याच्यामध्ये पोलीस लोकांनी त्या साईडला जाण्यासाठी बंद केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जाऊ शकत नाही. जेवढं सहकार्य केलं त्यासाठी आपण धन्यवाद आहे त्यांच्यासाठी, अभिनंदन म्हणतो त्यांच्यासाठी पण मी. तर त्यामुळं प्रॉब्लेम असं झालेलं आहे की मी धबधब्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही, ठीक आहे. तर आपण इथंच थांबूया. कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. धन्यवाद. भेटू लवकरच दुसऱ्या ठिकाणी.